नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत विद्युत धारेचे परिणाम. इयत्ता 10वी मधील हा चौथा पाठ आहे, सेक्शन फर्स्ट मधला. याच्या पूर्वीच्या सेशन मध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे विद्युत धारेला जर अडथळा निर्माण झाला तर म्हणजेच रोध निर्माण झाला तर त्या रोधामध्ये कशा प्रकारे उष्णता ऊर्जा निर्माण होते. त्याचप्रमाणे आपण शॉर्ट सर्किटिंग बद्दल सुद्धा बघितलं की कशा प्रकारे न्यूट्रल वायर आणि लाईव्ह वायर एकमेकांच्या संपर्कात आली तर त्यांच्यापासून मोठ्या प्रमाणावर वीज खेचली जाते आणि शॉर्ट सर्किट होते, आग लागण्याची शक्यता असते. त्यानंतर आपण बघितलं की ओव्हरलोडिंग, अतिभार म्हणजे काय, आणि जर अशा प्रकारच्या अनर्थ टाळायचे असतील तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे एमसीबीज किंवा फ्यूज आपल्या घरामध्ये वापरावे लागतात. आता विद्युत धारेचे परिणाम बघताना आपण बघूया की विद्युत धारा आणि चुंबक म्हणजे मॅग्नेट यांचं कशा प्रकारे क्लोज रिलेशन आहे आणि त्याचा वापर करून कशा प्रकारे वेगवेगळी यंत्र तयार केली गेली. चला तर मग पाहूया विद्युत धारेचे परिणाम. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम म्हणजे काय, म्हणजे मॅग्नेटिक इफेक्ट म्हणजे काय. इथे पहा विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम. विद्युत धारेच्या औष्णिक परिणाम आपण शिकलो. चुंबकाविषयी आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यास केलेला आहे. चुंबकीय बलरेषा म्हणजे काय तेही समजून घेतले, परंतु विद्युत चुंबकीय क्षेत्र याचा काही संबंध आहे का हे पाहणे सुरस ठरेल. लक्षात घ्या, आपल्याला माहित आहे की चुंबकीय बलरेषा म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या नेहमी नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे ट्रॅव्हलिंग करत असतात आणि त्याच्यामध्ये कोणताही वाहक किंवा कोणतीही गोष्ट फिरत असेल, हलत असेल तर कशा प्रकारे त्याचा परिणाम होतो याच्याविषयी आपण आता या सेशन मध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम. पहा, विद्युत वाहक तारेतील विद्युत धारेमुळे चुंबकीय परिणाम दिसून होतो. याचा अर्थ विद्युत आणि चुंबकत्व यांचा निकटचा संबंध आहे. लक्षात घ्या, जेव्हा विद्युत धारा एखाद्या तारेमधून वाहत असेल त्यावेळेला त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड निर्माण होतं. ते कसं निर्माण होतं याच्यासाठी एक नियम आहे. तो नियम आपण आता पुढल्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. या उलट जर एखादा चुंबक हलता केला किंवा हलता ठेवला तर त्याचा विद्युत परिणाम आढळेल का, म्हणजे ही गोष्ट आपल्याला इंटरेस्टिंग आहे की समजा एखादी वायर असेल आणि वायरच्या भोवती जर आपण चुंबक हलता ठेवला, चुंबकाचा त्याला स्पर्श करायचा नाही, फक्त समोर त्याला हलता ठेवला आणि त्या वायरला जर आपण गॅल्व्हनोमीटर जोडलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काही करंट दिसतो का. कारण गॅल्व्हनोमीटर हे इन्स्ट्रुमेंट असं आहे ते फक्त आणि फक्त विद्युत धारा आहे की नाही हे बघण्यासाठी वापरलं जातं. मग विद्युत धारा कशामध्ये मोजतात आपल्याला माहित आहे का? येस, राईट. विद्युत धारा मोजण्यासाठी ॲमीटर नावाचं इन्स्ट्रुमेंट असतं. गॅल्व्हनोमीटर फक्त विद्युत धारा आहे की नाही, करंट डिटेक्ट करतो. आहे म्हणजे करंट याच्यामध्ये सर्किटमध्ये आहे किंवा नाही, विद्युत धारा मोजली जात नाही. विद्युत धारा मोजण्यासाठी आपण सांगितल्याप्रमाणे ॲमीटरचा वापर करतो. आपण चुंबकीय क्षेत्रे आणि अशा विद्युत चुंबकीय परिणामांचा अभ्यास ह्या पाठामध्ये करणार आहोत. आणि शेवटी विद्युत चलित्र म्हणजे काय किंवा विद्युत जनित्र म्हणजे काय. चलित्र म्हणजे आपली मोटार आणि जनित्र म्हणजे जनरेटर. याच्याविषयी त्यांची तत्व, रचना आणि कार्य यांचा सुद्धा अभ्यास आपण इथे करणार आहोत. चला तर मग पाहूया विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम. पहा, आपल्याला स्लाइड मध्ये एक डायग्राम दिसते. एक कॉईल आहे. त्या कॉईल मध्ये आपल्याला बघा बॅटरी असेल. बॅटरीची पोझिशन दोन्हीकडे लक्षात घ्या की लेफ्ट हँड साइडची जी फिगर आहे त्याच्यामध्ये बॅटरी लेफ्टला त्याचा प्लस एंड आहे म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि निगेटिव्ह टर्मिनल राईट साईडला आहे. त्याचप्रमाणे बाजूला तुम्ही दुसरी डायग्राम बघा, त्याच्यामध्ये फक्त बॅटरी रिव्हर्स केलेली आहे म्हणजे करंट रिव्हर्स केलेला आहे, विद्युत धारेची दिशा बदललेली आहे. मग त्याचा परिणाम काय झाला, खाली बघा कंपास दिलेला आहे, चुंबक सूची आहे जी पहिली नॉर्थ आणि साऊथ या डायरेक्शन मध्ये स्थिर होती. आता जेव्हा कळ क्लोज केली जाते म्हणजे करंट वाहायला सुरुवात होते त्यावेळेला तिचं डायरेक्शन बघा थोडा नॉर्थ टू वेस्ट दाखवलं गेलेलं आहे आणि इकडे साऊथ टू ईस्ट आलेला आहे. त्याच वेळेला आपल्या बाजूच्या डायग्राम मध्ये जर आपण करंट रिव्हर्स केला तर मात्र नॉर्थ टू ईस्ट आणि साऊथ टू वेस्ट अशी त्याची डायरेक्शन म्हणजे त्याची हालचाल होताना आपल्याला दिसते. म्हणजे करंट रिव्हर्स केल्यानंतर चुंबकीय क्षेत्रावर म्हणजे चुंबक सूची जी आहे कंपास निडल त्याच्यावर सुद्धा परिणाम होतो. याचा अर्थ मॅग्नेट डिफ्लेक्ट कधी होतं, त्याच्या बाजूला एखादं मॅग्नेट आलं तर, म्हणजे जर इलेक्ट्रिसिटी वाहायला लागली तर त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. हे आपल्याला या प्रयोगांती सिद्ध होत आहे. म्हणजे विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामातून आपल्याला हे दिसू शकतं. रिपल्शन किंवा अट्रॅक्शन होऊन या
चुंबकीय सूचीमध्ये एक बल निर्माण होतं आणि त्याच्यामुळे ती सूची जी आहे, निडल जी आहे, ती बाजूला डिफ्लेक्ट झालेली म्हणजे तिची हालचाल झालेली, विचलन झालेलं आपल्याला दिसत आहे. इथे बघा, आता ह्याचा शोध कोणी लावला तर 19व्या शतकातील एक अग्रगण्य वैज्ञानिक म्हणून हान्स ख्रिस्तियन ओरस्टेड यांनी विद्युत चुंबकत्व समजून घेण्यात मोलाची कामगिरी बजावली आणि सन 1820 मध्ये त्यांना असे दिसून आले की एका धातूच्या तारेतून विद्युत धारा गेली तर तारेजवळची चुंबक सूची, जी आपण आधीचं एक्सपेरिमेंट बघितलं, याचे जनक आहेत हे ओरस्टेड. चुंबक सूची काही कोनातून वळते. विद्युत आणि चुंबकत्वाचा संबंध त्यांनीच नजरेस आणून दिला. मग त्यातूनच पुढे आजचे प्रगत तंत्रज्ञान विकसित झाले. त्यांच्या सन्मानार्थ चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेच्या एककाला, जी इंटेन्सिटी जी आहे मॅग्नेटिक फील्डची, त्याला ओरस्टेड ह्या एककाने संबोधलं जातं. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण आज कोणता तरी एखादी डिस्कव्हरी करतो, परंतु ती परफेक्ट डिस्कव्हरी नसते. कालांतराने कोणीतरी त्याच्यामध्ये अजून काहीतरी डिस्कव्हरी करत जातं आणि म्हणून आपण बघतो मानव हा एकमेव प्राणी असा आहे की त्याला वेल डेव्हलप्ड ब्रेन आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या अचाट शक्ती सामर्थ्यावर वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लावला, जसं की एरोप्लेन हवेत उडणं किंवा जहाज पाण्यात तरंगणं किंवा आपण पंखा फिरतो तो बघतो किंवा एसीज बघतो, टीव्ही बघतो. या सर्व गोष्टी मानवाने शोधलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेला गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. आता आपण आज मोबाईल वापरतो, हा मोबाईल सुद्धा काही ना काही कारणास्तव त्याची निर्मिती झालेली आहे आणि त्याचप्रमाणे कम्प्युटर, जो पूर्वी आपण सायबर कॅफेमध्ये जायचो, ते आपण मोबाईलवर सगळ्या गोष्टी आज बघू शकतो. म्हणजे डेव्हलपमेंट एवढ्या फास्ट चाललेली आहे. तर आपण सुद्धा अशा प्रकारे विज्ञानामध्ये आपले जे पाठ आहेत त्यांचा अभ्यास करून काही ना काहीतरी शोध लावण्याचा प्रयत्न केला तर आपण सुद्धा मोठे शास्त्रज्ञ होऊ शकतो. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, विद्युत धारेचा चुंबकीय क्षेत्रावर काय परिणाम होतो याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट तुम्हाला इथे दिलेला आहे बघा. एक परिपथ आहे, त्याच्यामध्ये रिओस्टॅट लावलेला आहे. जे रोधावर जेव्हा बाण दाखवला जातो तेव्हा तो व्हेरिएबल रेझिस्टन्स असतो. आपल्या प्रयोगशाळेमध्ये, शाळेच्या प्रयोगशाळेमध्ये आपण तो पुढे मागे करून रोध कमी जास्त करू शकतो. बॅटरी तुम्हाला दिसते, बॅटरीतून प्लस टर्मिनल कडून करंट बाहेर येताना दिसतो. एमिटर मध्ये तो करंट मोजला जातो आणि त्या रोधातून तो करंट जातोय. आता ही तांब्याची तार आहे आणि तांब्याच्या तारेभोवती एक छिद्र पाडून एक पुठ्ठा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर लोह कीस म्हणजेच आपण जे छोटे कण असतात, लोखंडाचे कण असतात, ते टाकलेले आहेत आणि लोखंडाचे कण टाकल्यानंतर इथून करंट चालू केला. रिओस्टॅटमुळे आपण कमी जास्त करंट करू शकतो कारण तो रेझिस्टन्स कमी किंवा जास्त करू शकतो. ज्या वेळेला करंट व्हायला सुरुवात होते तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, ते जे सर्कल्स तयार झालेले तुम्हाला दिसतात समकेंद्री, ते सर्कल्स त्या तारेभोवती तयार झालेले आहेत. म्हणजे इथे आपल्याला असं दिसतं की चुंबकीय बलरेषा ज्या आहेत त्या नॉर्थ कडून साऊथ कडे जाताना दिसतात. त्यासाठी आपण पुढले प्रयोग करणार आहोत. तर अशा प्रकारे हे सर्कल तुम्हाला खाली सुद्धा बघा दिसत आहेत. ते डायग्राम मध्ये आपण सांगू शकतो की चुंबकीय बलरेषा कशा प्रकारे वहन करत असतात. जसं जसं लांब जावं तशा ह्या बलरेषा ज्या त्या विरल होत चालल्या आहेत. म्हणजे ते मॅग्नेटिक इफेक्ट कमी कमी होत जातो. म्हणजे जिथे इलेक्ट्रिक तार त्या छिद्र पाडून तिथून आपण टाकलेली आहे त्याच्या भोवती चुंबकीय बलरेषा घट्ट असतात. म्हणजेच तिथे सर्वात जास्त चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. म्हणजे हाच प्रयोग आपण बघितला की विद्युत धारेमुळे वाहकाभोवती निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. इथे पहा आपल्याला एक वाहक दिलेला आहे जो आपण आपल्या उजव्या हातात पकडलेला आहे आणि अंगठा वरच्या साईडला आहे आणि त्याच्या भोवती आपण बोट लपेटलेली आहे. यालाच उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम म्हणतात. तो नियम म्हणजे काय असतो तो आपण पुढल्या स्लाइड मध्ये बघतोय. इथे पहा उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. विद्युत वाहक तारेतील विद्युत धारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधण्यासाठी हा एक सोयीचा नियम आहे. अशी कल्पना करा की सरळ विद्युत वाहक तुम्ही उजव्या हातात पकडले आहे. आपण जे आता नोट्स काढत आहोत त्याच्याभोवती जो पेन आहे तुमच्याकडे, तो पेन तुमच्या उजव्या हातात अशा प्रकारे पकडा की तुमचा जो अंगठा आहे तो वरच्या दिशेने असेल आणि आपली बोटं जी आहेत, 4 बोटं त्याच्या भोवती लपेटलेली असतील. तर आपण उजव्या हाताचा नियम असा सांगू शकतो की अंगठा विद्युत धारेच्या दिशेने तारेवर स्थिरावला आहे तर मग तुमची बोटे विद्युत वाहकाभोवती गुंडाळा. बोटांची दिशा हीच चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांची दिशा होय. म्हणजे ज्या प्रकारे करंट वरच्या बाजूला जात असेल तर चुंबकीय बलरेषा आपल्याला त्याच्या भोवती लपेटलेल्या बोटातून दिसतो. अशा प्रकारे हा उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम वापरून आपण बऱ्याच ठिकाणी संशोधन झालेलं बघतो. पहा आता आकृतीत, आता पुढल्या स्लाइड मध्ये ही आकृती दिलेली आहे.
तर याच्यामध्ये तुम्हाला जसं आपण पहिला एक्सपेरिमेंट बघितला की एक कार्डबोर्ड ठेवला होता आणि त्याच्यामध्ये समकेंद्री वर्तुळे तयार झाली होती. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे वेटोळ्यातून विद्युत धारा सुरू केल्यास वर्तुळाच्या प्रत्येक बिंदूपाशी चुंबकीय बलरेषा निर्माण होऊन जसे आपण त्यापासून दूर जाऊ तर चुंबकीय बलरेषांची समकेंद्रीय वर्तुळे मोठी होत जातील हे आपल्याला दिसतं. म्हणजे चुंबकीय बलरेषा निर्माण होतात आणि समकेंद्री वर्तुळे तयार होतात. जसं जसं आपण त्याच्यापासून लांब जाऊ तशी ती वर्तुळे मोठी मोठी झालेली. म्हणजेच बघा सन आणि त्याच्या भोवती फिरणारे प्लॅनेट जसं नेपच्यून ह्या ग्रहाची एक ऑर्बिट कंप्लीट करायला 162 इयर्स लागतात, त्याप्रमाणे म्हणजे मोठं सर्कल तिथे तयार होतं. म्हणजे आपण जसं ह्या वाहकापासून दूर जाऊ तशी वर्तुळ आपल्याला मोठी मोठी झालेली दिसतात. वेटोळ्याच्या मध्यभागी वर्तुळ इतके मोठे झालेले असेल की पट्टी चुंबकाप्रमाणे त्याचा कंस सरळ रेषेने दाखवता येईल. म्हणजे आपण बार मॅग्नेट बघितलं होतं ज्यामध्ये नॉर्थ आणि साऊथ पोल जसे बघितले होते त्याप्रमाणेच आपल्याला हे चुंबक सुद्धा दिसेल. चुंबकीय बलरेषा वेटोळ्याच्या प्रत्येक बिंदूपाशी चुंबकीय क्षेत्र निर्माण करेल. म्हणजे आपण फक्त एक कार्डबोर्ड बघितलेला आहे, असा प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारच्या चुंबकीय बलरेषा म्हणजे मॅग्नेटिक फील्ड हा इलेक्ट्रिक करंट डेव्हलप करत असतो. आता आपण ही आकृती पुढल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. इथे पहा चुंबकीय बलरेषा तुम्हाला दिसत आहेत आणि मध्ये गेल्यानंतर त्या चुंबकीय बलरेषा अशा स्ट्रेट लाईन मध्ये होतात. स्ट्रेट लाईन म्हणजे सर्क्युलर असतात पण जरा मोठ्या झाल्यामुळे स्ट्रेट लाईन दिसतात आणि ह्याच्यामध्ये पट्टी चुंबकाप्रमाणे म्हणजे बार मॅग्नेट प्रमाणे नॉर्थ आणि साऊथ पोल झालेला आपल्याला दिसतंय. आता ह्याच्यामध्ये सुद्धा पी या ठिकाणी आपण उजव्या हाताचा नियम जर लावला तर ती वर्तुळे आपल्याला बघा त्याने एरो दाखवले त्याप्रमाणेच आपली बोटं लपेटलेली असतात. आता जेव्हा क्यू या ठिकाणी आपण जाऊ तेव्हा तो करंट खालच्या दिशेने चाललेला आहे, म्हणजे आपला हात उलटा पकडावा लागेल. करंट खालच्या दिशेने चाललेला असल्यामुळे त्याच्या भोवती सुद्धा अशा प्रकारची चुंबकीय क्षेत्र म्हणजे समकेंद्री वर्तुळे तयार झाली आहेत. जसं जसं लांब जावं तशी ती वर्तुळे मोठी होत जातात आणि एका ठिकाणी आपल्याला असं भासतं की ती स्ट्रेट लाईन आहेत आणि म्हणून तिथे पट्टी चुंबकाप्रमाणे नॉर्थ आणि साऊथ पोल तयार झालेला दिसतोय. आता इथे सुद्धा आपण रिओस्टॅट लावलेला आहे म्हणजे व्हेरिएबल रेझिस्टन्स लावलेला आहे जो करंट कमी जास्त करायला मदत करतो. आता विद्यार्थी मित्रांनो इथे पहा नाल कुंतलातून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. आता नाल कुंतल म्हणजे सोलेनॉइड. विद्युत रोधक आवरण असलेली तांब्याची तार घेऊन कुंडलाची मालिका तयार केल्यास म्हणजे आपली टेलिफोनची वायर, पूर्वीच्या काळामध्ये जे टेलिफोन असायचे त्यांना रिसिव्हर आपण जेव्हा कानाला लावायचो तेव्हा जी वायर स्प्रिंग सारखी दिसायची तशा प्रकारची गुंडाळी आपण आवरण असलेल्या तांब्याची तारेची करायची आहे आणि कुंडल तयार करायचं आहे आणि अशा प्रकारच्या रचनेला नालकुंतल असं म्हटलं जातं. नालकुंतलाचे एक उघडे टोक चुंबकीय उत्तर ध्रुव म्हणून तर दुसरे चुंबकीय दक्षिण ध्रुव म्हणून. तुम्हाला माहित असेल मॅग्नेट जेव्हा तयार होतं त्यावेळेला तिथे दोन पोल तयार होतात म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. एक टोक जर त्याचं नॉर्थ पोल म्हणून तयार झालं उत्तर ध्रुव तर दुसरं त्याच्या विरुद्ध दिशेचं टोक जे आहे ते दक्षिण ध्रुव म्हणून म्हणजे साऊथ पोल म्हणून बिहेव करतं. चुंबकीय क्षेत्राची तीव्रता नालकुंतलाच्या आतील पोकळीत सर्वत्र सारखी असते म्हणजे चुंबकीय क्षेत्र एक समान असते. आपण जर आतील क्षेत्र बघितलं कारण ही अशी आपण हॉलो स्प्रिंग तयार केलेली आहे आणि आतील क्षेत्रामध्ये सर्वत्र ते चुंबक सारखंच दिसतं. इथे जर आपण लोखंड ठेवलं तर लोखंडामध्ये सुद्धा मधल्या भागामध्ये मॅग्नेट तयार होतं. आता हे नालकुंतलची रचना कशी असते ते आपण पुढल्या स्लाइडमध्ये ज्याचं पिक्चर आहे ते आपण बघणार आहोत. इथे पहा हे नालकुंतल आहे आणि त्याला इथे इलेक्ट्रिक करंट सप्लाय केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यातून चुंबकीय बलरेषा निर्माण झालेल्या आहेत. मध्यभागामध्ये बघा चुंबकीय बलरेषा ज्या सर्कल बाहेरून आलेल्या आहेत त्या एकमेकांना पॅरलल दिसत आहेत, समांतर दिसत आहेत. म्हणजे अशा प्रकारे सर्वत्र तरी युनिफॉर्म असतं म्हणजे सर्वत्र सारखंच असतं हे आपल्याला या डायग्राम वरून दिसतंय. आणि अशा प्रकारे नालकुंतलाविषयी प्रश्न तुमच्या एक्झाम मध्ये असतो. तर याच्यावर व्यवस्थित लक्ष द्या आणि हा अभ्यास करा. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या दुसऱ्या सेशन मध्ये काय काय शिकलो तर विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम कशा प्रकारे होतो. विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामामुळे जी आपण निडल ठेवली होती मॅग्नेटिक निडल तिचं रिपल्शन कशा प्रकारे झालं आणि त्याच प्रकारे ज्या वेळेला आपण करंट रिव्हर्स केला तेव्हा तिचं रिपल्शन कशा प्रकारे विरुद्ध दिशेत झालं ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे चुंबकीय बलरेषा जेव्हा तयार करतात तेव्हा उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे वाहकाभोवती समकेंद्र वर्तुळे तयार होतात. चुंबकीय बलरेषा ह्या प्रत्येक पॉइंटवर जर आपण लूप घेतला तर तिथे प्रत्येक पॉइंटवर आपल्याला चुंबकीय बलरेषा निर्माण झालेल्या दिसतात. आणि त्याचप्रमाणे आपण शेवटला बघितलं की नालकुंतल म्हणजे काय, सोलेनॉइड म्हणजे काय. तर सोलेनॉइड मध्ये कशा प्रकारे आतमध्ये अंतर्गत भागामध्ये
या लाईन्स चुंबकीय बदरेषा एकमेकाला समांतर असतात, म्हणजेच युनिफॉर्म मॅग्नेट तयार करतात, याविषयी सुद्धा आपण इथे पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, AAS विद्यालय हे एक असं ऑनलाईन इन्स्टिट्यूट आहे की जे आपल्याला घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंत विज्ञान, इंग्लिश, गणित म्हणजेच मॅथ्स, त्याच्यानंतर कॉम्प्युटर्स आणि हिंदी अशा विविध विषयांची स्टडी आपल्याला घरीच करायला मदत करतं. त्याचप्रमाणे अमर्याद अशा टेस्टचा अनुभव सुद्धा आपल्याला या ॲपच्या मार्फत घेता येतो आणि आपल्याला काही क्वेरीज असतील तर त्या सुद्धा तज्ञ शिक्षकांमार्फत इथे सोडवल्या जातात आणि आपल्याला योग्य नॉलेज इथे मिळत असतं. तर आजच आपण या ॲपला रजिस्टर करा, आपल्या मित्रमैत्रिणींना ह्या ॲपबद्दल सांगा आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करा. धन्यवाद.